यंदाचं वर्ष हे पूजा सावंतने तिच्या नावावर करून घेतलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण 2026 मध्ये पूजा सावंतचे लागोपाठ चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातलाच एक म्हणजे 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट सालबर्डी. हाय, मी अमृता. या चित्रपटाच्या ट्रेलर मधून जाणून घेऊयात या चित्रपटात आपल्याला नेमकं काय पाहायला मिळणार आहे. सालबर्डी हे एका गावाचं नाव आहे. या गावात काही विचित्र घटना घडू लागतात. ट्रेलर सुरू होताच आपल्याला सुद्धा हीच वाईब जाणवते. शांत, धुसर, पण आतून मन अस्वस्थ करणारी. डोंगरांनी वेढलेलं गाव, लोकांच्या चेहऱ्यावरची भीती आणि पाण्यावरती तरंगणारं गूढ. सालबर्डीचा ट्रेलर प्रेक्षकांची इथेच पकड घेतो. इथं संवादापेक्षा दृश्य जास्त बोलतात. हा ट्रेलर कुठेच चित्रपटाची कथा उघड करत नाही, पण प्रश्न मात्र पेरत राहतो. लोक इतके का घाबरलेत? गाव काही लपवतंय का? नेमकं काय चाललंय? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडू लागतात. ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेम सोबत यातला सस्पेन्स अजून वाढत जातो. याला एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे या चित्रपटाचं कमाल कास्टिंग. या ट्रेलर मध्ये आपल्याला दिसतात अत्यंत तगडे कलाकार. शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, प्रवीण डाळिंबकर, माधव अभ्यंकर, कमलाकर सातपुते, रोहित कोकाटे. या सगळ्यांसोबतच पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आपल्याला स्क्रीनवर दिसते पूजा सावंत. नजरेत धार, चालण्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर मी सत्य बाहेर काढणारच असा ठाम भाव. यातली गाणी लिहिली आहेत गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांनी, तर ती गाणी गायली आहेत अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांसारख्या सुप्रसिद्ध गायकांनी. यातल्या जगदंबे या गोंधळ गीतावर अभिनेता गश्मीर महाजनी थिरकताना दिसतो, तर याचं नृत्य दिग्दर्शन केलंय लावणी किंग आशिष पाटील याने. महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी या चित्रपटातल्या मंजुळा या गाण्यावर थिरकताना दिसते. या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलंय फुलवा खामकर यांनी. म्हणजेच काय तर ऑन स्क्रीन किंवा ऑफ स्क्रीन दोन्ही ठिकाणी अत्यंत तगडी नावं या प्रोजेक्ट सोबत जोडली गेली असल्याचं आपल्याला समजतं. आता पुन्हा वळूया सालबर्डी या चित्रपटाच्या ट्रेलरकडे. तर ट्रेलर मध्ये एंट्री होते PI मनोरमा प्रधान म्हणजेच पूजा सावंतच्या कॅरेक्टरची आणि ट्रेलरला एक गती प्राप्त होते. मला वाटतं हीच या ट्रेलरची खासियत आहे. अत्यंत कमी बोलणं आणि दृश्यांमधून प्रेक्षकांना जास्त खेळवून ठेवणं. शेवटच्या काही सेकंदात तर ही उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचते आणि मनात एकच प्रश्न तयार होतो, हे रहस्य नेमकं आहे तरी काय? एकूणच काय, सालबर्डीचा ट्रेलर म्हणजे गूढतेची हळूहळू घट्ट होत जाणारी पकड, जी पाहताना थरार जाणवतो आणि संपल्यावर कुतूहल निर्माण होतं. या सगळ्यातून हा चित्रपट पाहायलाच हवा असं वाटू लागतं. या सगळ्याचं श्रेय जातं या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश चौधरी यांना. सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर अशा बाजाचे चित्रपट जर तुम्हालाही आवडत असतील तर 17 एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जा आणि नक्की पहा नवीन मराठी चित्रपट सालबर्डी. पण त्याआधी तुम्ही सालबर्डीचा ट्रेलर पाहिलात का? तुम्हाला तो आवडला का? त्यातलं काय आवडलं, काय नाही आवडलं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कमेंट करून सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी फ्लॅशला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमधून एका नवीन टीजर किंवा ट्रेलरची माहिती घेऊन मी तुमच्यासाठी नक्की हजर होईन. थँक्यू.